राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी आणखीन 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला असून त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे. या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात आणि त्यानंतरचे काही महिने म्हणजे नागरिकांसाठी तोंड दाबून बुक्यांचा मार अशी अवस्था असते. आधी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास आणि त्यानंतर त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. नागरिकांचा हा त्रास विचारात घेऊनच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिमेंट काँक्रिटीचे रस्त्यांसाठी निधीची वेळोवेळी मागणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण पश्चिमेतील मुख्य रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम येथील रस्त्यांसाठी आणखीन 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. यावेळी झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजयताई पोटे, शहर प्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, विधानसभा संघटक शिरियत समेळ, शहर संघटक नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारू, विभाग प्रमुख रामदास कारभारी, युवा सेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर, लोकसभा विस्तारक सुचेत डांबरे, शहर अधिकारी सुजित रोकडे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या बऱ्याच दिवसापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे हा पाठपुरावा चालू होता की MMRDतून मला थोडा तरी निधी द्या, जेणेकरून काही महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते रस्ते आपल्याला करता येते. आणि त्या पद्धतीने त्यांनी एकूण 50 करोड रुपये आपल्या कल्याण पश्चिमसाठी त्यांनी देऊ केलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाचे एकदमच महत्त्वाचे रस्ते आहेत ते रस्ते आपण घेतलेले आहेत. त्याच्यातले 3 रस्त्यांचं आज भूमिपूजन झालेलं आहे. आदेश्वर चौक येथे ते काळा तलाव जैन सोसायटी तिथला अंतर्गत रस्ता, त्याच्यानंतर सर्वोदय सोसायटी जी आहे पत्रीपूरच्या बाजूला त्या रस्त्याचे आता मी उद्घाटनाला गेलो. खरोखर एवढी अवस्था खराब आहे, म्हणजे आपण असं नाही समजायला पाहिजे की ते मुसलमान आहेत जाऊ दे तिकडं काम नको, परंतु ते कसे जातात येतात ते जेव्हा मी ते गाडीतनं गेलो मी बोला अरे हा
रस्ता कुठल्या प्रकारचा आहे, तर तो रस्ता म्हणजे जे जरुरी होता तो रस्तासुद्धा त्याचंसुद्धा आपण भूमिपूजन केलेलं आहे. उंबरड्याला एक रस्ता आहे, ज्या रस्त्यावरनं सतत भांडणं चालू असतात आणि त्या रस्त्याच्या रस्ता होणे फार गरजेचं होतं. अशा या 3 रस्त्यांचा आज जवळजवळ 13 ते 14 करोड रुपयांचा निधी जो आहे त्याचं भूमिपूजन आपण आज केलेलं आहे. पुन्हा पुढच्या 2 दिवसांनी आपण उरलेलं जे काम आहे, मागच्याच वेळेला आपण जवळजवळ 9 ते 10 करोड रुपयाची जी कामं होती 3 कामं, त्यांचं भूमिपूजन केलं होतं. आपण सर्व लोक होतात तेव्हा. हे टप्प्याटप्प्याने आचारसंहिता लागायच्या आधी ही सर्व उद्घाटनं आपल्याला ओळखायची आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात किंवा 2-3 दिवसात साधारणतः आपण सर्व बाकीची उरलेली भूमिपूजन करणार आहोत. असा एकूण 50 करोडचा निधी ह्या कल्याण पश्चिमसाठी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्याला दिलेला आहे.